अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध हे आता अधिक तीव्र झालेलं आहे। इराणचे 7 देशातील तेल आणि गॅस कंपन्यांवर इराणनं हल्ले केलेले आहेत। तेल दरांच्या धक्क्यानं गुंतवणूकदारांची आता लाही होतीये। त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असून तब्बल 12.87 लाख कोटींची संपत्ती स्वाहा झालेली आहे। तेल आणि गॅस कंपन्यांवरील हल्ल्यामुळे भारतातील गॅस आणि इंधनाची स्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होतीये। इस्रायलने इराणच्या गॅस क्षेत्रावर हल्ला केल्यानंतर इराणनेही खाडी परिसरातील तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांवर हल्ले तीव्र केले। कतारमधील रास लाफान LNG प्रकल्पावर इराणनं क्षेपणास्त्र डागले, तर सौदी अरेबियातील यानबू येथील सॅमरेफ तेल शुद्धीकरण प्रकल्पावरही हल्ला केला। याशिवाय कुवेतमधील 2 तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि अबुधाबीतील गॅस प्रकल्पालाही लक्ष्य करण्यात आलेलं आहे। दरम्यान जागतिक तेल पुरवठ्याबाबत अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे दर नियंत्रित करण्यासाठी एका मोठ्या धोरणात्मक बदलाचे संकेत बेसेंट यांनी दिलेले आहेत। अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंध शिथिल केलेले आहेत आणि येत्या काही दिवसात समुद्रात अडकलेल्या इराणच्या तेलावरील निर्बंधही आम्ही उठवू शकतो, असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। सध्या मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $110 वर गेलेल्या आहेत। अमेरिकन ग्राहकांना महागाईपासून वाचवण्यासाठी बेसेंट यांनी ही सप्लाय फर्स्ट रणनीती आखलेली आहे। समुद्रातील टँकर्समध्ये असलेलं सुमारे 14 कोटी बॅरल्स इराणी तेल बाजारात आणण्याची योजना आहे आणि या निर्णयामुळे पुरवठा वाढून तेलाच्या किमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आता युद्ध पेटलेलं आहे। अमेरिकेने इराणच्या नौदलावर मोठा हल्ला केलेला आहे। इराणकडून व्यापारी जहाजांना लक्ष्य केलं जात असल्यानं अमेरिकेने मोठं पाऊल उचललंय आणि या सगळ्या तणावाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 तासांमध्ये 4 देशांच्या प्रमुखांशी संवाद साधलाय। पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केलेली आहे। फ्रान्स, मलेशिया, ओमान आणि कुवेतच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद साधलेला आहे। संवादानं पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक, कुवेतचे युवराज शेख सबाह अल खालिद अल हमाद अल मुबारक अल सबाह यांच्याशी पंतप्रधान मोदींनी फोनवरून चर्चा केली। संवाद आणि मुत्सद्देगिरीनं पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असं पंतप्रधान मोदींनी 4ही देशांच्या प्रमुखांना सांगितलंय। तर हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून सुरक्षित आणि मुक्त नौवहन होण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदींनी म्हटलंय। दरम्यान पश्चिम आशियातल्या या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। इराणनं अनेक वर्ष भारताला साथ दिली, त्यामुळे इराणवर हल्ले होत असताना भारतानं त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता, अशी थेट भूमिका राज ठाकरेंनी मांडली। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही ठोस भूमिका मांडली नसल्याची टीकाही राज ठाकरेंनी केली। जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर इराण भारताच्या पाठीशी उभा राहिला होता, मात्र भारतानं त्यांना साथ दिली नाही, याचे परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला। धाकधूक सुरू आहे, भीषण परिस्थिती आहे, गॅस मिळत नाहीयेत। नेहमी नॉर्मलला असणारे लोक सध्या गॅसवर आहेत। खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। तेल हे इराणमधनं येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देत आले, पुढचं मला माहित नाही, पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्याच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला।
इराणकडून भारतीय जहाजांसाठी सुरक्षित मार्गाची तयारी करण्यात आली आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारताची जहाजं सुरक्षितरित्या निघणार आहेत. जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इराणकडून विशेष व्यवस्था करण्यात आली. इराणकडून 22 भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची तयारी करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांच्या सुरक्षित बाहेर पडण्यासाठी विशेष व्यवस्था सुरू केलेली असल्याची माहिती समोर आलेली आहे. जहाजांना नियोजनबद्ध पद्धतीनं सामुद्रधुनी पार करण्यास मदत केली जाणार आहे. 22 भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची तयारी करण्यात आली. यामध्ये 20 जहाजं अत्यंत महत्त्वाची मानली जात असून ती भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित आहेत. भारतीय जहाजांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इराणकडून करण्यात येणारी ही व्यवस्था महत्त्वाची मानली जाते आहे.